आणि आघाडीची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं कळतंय। तहसीलदार उमेश पाटील यांनी अहवाल सादर केलेला आहे। सहर शेख यांचं नगरसेवक पद त्यामुळे धोक्यात आल्याचं आता बोललं जात आहे। सहर शेख यांच्या संदर्भातली मोठी अपडेट आहे। एमआयएमच्या त्या नगरसेविका आहेत। सोशल मीडियावरती आपण बघितले होते गेल्या काही दिवसांपासून अनेक त्यांचे व्हिडिओज शेअर करण्यात आले होते। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातले सविस्तर अपडेट्स देत आहेत। गणेश, सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं कळतंय। उमेश पाटलांनी अहवाल सादर केलाय, नेमकं अहवालात काय आहे? नक्कीच पाहायला गेलं तर मुंब्र्यामधून एमआयएमच्या तिकिटावरती सहर शेख निवडून आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी एकंदरीत एक डायलॉग दिला होता की पैसे हाराय असा टोला लगावत विरोधकांना या ठिकाणी चर्चेचा विषय बनला होता। आणि त्या संदर्भात आता पाहिलं तर या सहर शेखच्या वडिलांचं जे जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट असेल या संदर्भातल्या काही तफावत आढळून आल्या आणि संदर्भातली तक्रार जी आहे ते त्या तहसीलदार त्या ठिकाणी करण्यात आली होती। मात्र पाहिलं तर दोन्ही गोष्टी तपासल्या होत्या आणि या संदर्भात पाहिलं तर तिथे तक्रारदार जे सिद्दीकी फराह शहाब अहमद यांच्याकडनं तक्रार करण्यात आली आणि त्यानुसार तहसीलदार निश्चितच गणेश, त्यामुळे पुढे काय होतं या अहवालानंतर ते बघणं अतिशय महत्त्वाचं। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।